नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असतो. वेगवेगळ्या फळबागांची लागवड करत असतो. त्यापैकी एक जांभूळ आहे. आता जांभळाचे आपण नेहमीप्रमाणे एक काळ्या प्रकारचं जांभूळ खात असतो. त्याला आपण कोकण बारडोली म्हणतो. अतिशय चांगला आणि चविष्ट असं जांभूळ आहे. परंतु आता जसजसे परिस्थिती बदलते तसतसे वेगवेगळ्या व्हरायटी बाजारपेठेमध्ये होत आहेत. आणि आपल्याकडे साधारणतः 3 वर्षापूर्वी लावलेलं व्हाईट जांभूळ म्हणजे पांढऱ्या कलरचं जांभूळ पूर्ण वरून पांढरं असतं आणि आतमध्ये सुद्धा गर त्याचा पांढराच असतो. आणि ह्या जांभळाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जांभळाला ह्या रेग्युलर जांभळापेक्षा लवकर बहार लागतो. म्हणजे मला वाटतं एक डिसेंबरमध्ये त्याला बहार लागला होता. आणि बहाराचं प्रमाणसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. बहार जर पाहिला तर झाडाच्या आतून पूर्णपणे झाड बहाराने लगडलेलं आहे. पण याला सीजनचं असं काही जास्त इफेक्ट पडत नाही किंवा ताण जरी नाही पडला तरीसुद्धा याच्यातून बहार निघण्याची क्षमता असते. आणि आता जांभूळसुद्धा तयार व्हायला लागलेला आहे. फक्त त्याची साईज लिमिटेड राहते, पाहिजे तेवढी मोठी साईज होत नाही. परंतु खायला चविष्ट आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. आणि आपल्याकडं इतरसुद्धा जांभळीची झाडं आहेत, जी काही आपण कोकण बारडोली म्हणतो. हे पाहू शकता, ही कोकण बारडोली झाड आहे. याच्यावरती जर पाहिलं तर आपल्याला कुठेही बहार दिसणार नाही. आणि याचं शक्यता असं असतं की जर व्यवस्थित ताण बसला नाही आणि जास्त पाणी वगैरे जर भेटलं तर याला बहार निघण्याऐवजी बऱ्याचदा काय होतं, नवतीच फेकतं. म्हणून जांभळाचं ज्यावेळेस आपण शेती करतो किंवा जांभळाविषयीची आपण ज्यावेळेस माहिती घेत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या 2 जाती खूप महत्त्वाच्या ठरतात. एक कोकण बारडोली म्हणून आणि अलीकडच्या काळात एक KG10 म्हणून एक व्हरायटी आली. तीसुद्धा खूप चांगली आहे. तिची साईज खूप चांगली आहे. परंतु बहार निघताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं. बऱ्याचदा शेतकरी रोप नेल्यानंतर फोन करत असतात की बहार निघाला नाही, ह्या वर्षी दुसऱ्या वर्षी निघाला नाही, एखाद्या वर्षी भरपूर बहार निघाला. परंतु या सगळ्या गोष्टी काही नैसर्गिक आहेत आणि तुमच्या झाडाच्या अन्नद्रव्यावरती अवलंबून असतात. परंतु काही झाडं असे असतात की ती अनुवंशिकतेचे गुणधर्मच खूप चांगले असतात. तिला ताण बसला नाही किंवा अन्नद्रव्यांची जरी कमतरता असते तरीसुद्धा बहार फेकतात. त्यापैकीच ही व्हाईट जांभूळ आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न व्हाईट जांभळीतून भेटते. फक्त आर्थिकदृष्ट्या अजून परवडते का नाही ती शेतकऱ्यांनी प्रॅक्टिकली पाहिलेलं नाही किंवा बाजारपेठेमध्ये तिचा तितकासा अनुभव नाही अजून शेतकऱ्यांना. परंतु चांगली जात आहे, खायला पण खूप चांगली आहे. बहार पण त्याच्या पोटात जर पाहिला तर अतिशय जबरदस्त बहार आपल्याला पाहायला भेटतो. आणि अशा पद्धतीचा बहार जर निघाला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊन आपला शेतीसाठी उपयोग करता येईल की नाही या संबंधित आपण नंतरच्या काळामध्ये याचे विश्लेषण करणार आहोत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.